लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार। तर 14वा हप्ता वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे। कोणाकोणाला हप्ता डबल मिळणार आहे, 2100 रुपये कधी मिळणार, तर पहा कोणाकोणाला मिळणार आहे डबल हप्ता। जाणून घेऊया अधिक माहिती। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करा, कुठेही स्किप करू नका, नाहीतर महत्त्वाची माहिती तुम्ही स्किप करशाल। तर 14वा हप्ता वाटप प्रक्रिया आजपासून चालू होणार आहे। तर आतापर्यंत सरकारने आपल्याला 12वा हप्ता दिलेला आहे, 13वा हप्ता दिलेला आहे आणि 14वा हप्ता आता वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे। आता ज्या महिलांना 12वा हप्ता मिळालेला नाही त्यांना 13वा हप्ता पण मिळणार नाही आणि 14वा पण हप्ता मिळणार नाही। का मिळणार नाही त्याचं सुद्धा एक कारण आहे। आता तुम्ही अपात्र ठरलेले आहात, बरोबर। आता त्याची तपासणी होणार आहे। तपासणी झाल्यानंतर तुम्ही पुन्हा पात्र जर झाला तर तुम्हाला 12वा 13वा 14वा हप्ता एकत्र दिले जाणार आहे। अगर नाही झाले तर तुम्हाला हप्ते मिळणार नाही, तुम्ही ह्या योजनेमधून बाद होशाल। तर अशा महिलांना तुम्हाला हप्ता मिळणार नाही। तर 14वा हप्ता कधी मिळणार, तर आजपासून वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे। कारण स्वतः आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं की 13वा 14वा हप्ता वाटप प्रक्रिया होणार आहे। त्यामध्ये जे 14वा हप्ता होता तो आत्ताच वाटप प्रक्रिया होणार आहे। 13वा वाटप प्रक्रिया संपल्यानंतर 14वा स्टार्ट करणार आहे देण्यासाठी। तर काही जिल्ह्यांमध्ये महिलांना एकत्र हप्तेसुद्धा देण्यात आलेला आहे। 3000 रुपये एकत्र देण्यात आलेले आहे। तर काही जिल्ह्यामध्ये फक्त 1500 रुपये वाटप झालेले। आता तुम्हाला किती रुपये हप्ते मिळालेले आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। पटापट आतापर्यंत किती आले आणि कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते सुद्धा सांगा। 14वा हप्ता जो आहे ते कोणाकोणाला मिळालेला आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, म्हणजे हे सगळ्यांना समजेल की 14वा हप्ता किती महिलांना मिळालेला आहे ते। आता 2100 रुपयाची जे वाढ होणार आहे ते कधी होणार आहे किंवा 21वा हप्ता कधी मिळणार आहे, तर इलेक्शन झाल्यानंतर तपासणी पुन्हा सुरू होणार आहे। त्यामध्ये खूप साऱ्या महिला वगळण्यात येणार आहे। वगळण्या आल्यानंतर महिलांना 2100 रुपये, जे काय महिला राहतील त्यांना 2100 रुपयाचा हप्ता देण्यात येणार आहे असं सरकारने सांगितलं आहे। तर तुम्ही पात्र आहात, निकषात बसत आहात तर काळजी करू नका, तुम्हाला जे हप्ता मिळणार आहे तो मिळणारच आहे। कारण सरकारने सांगितलं आहे जोपर्यंत आम्ही ह्या सत्तेमध्ये आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, तुम्हाला हप्ते मिळणार आहे। तर आजची ही महत्त्वाची व्हिडिओ असल्यामुळे लवकरात लवकर पुढे शेअर करा आणि ज्या महिलांना हप्ते आलेले आहे किंवा ज्या महिलांना नाही आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आम्ही प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देत आलेलो आहोत आणि आमच्याकडून जेवढे आम्ही सजेशन देता येईल तेवढे आम्ही देत आलेलो आहोत। काळजी करू नका, पुन्हा तपासणी होणार आहे। त्या तपासणीमध्ये तुम्ही अगोदर अपात्र होते, आता पात्र झाले तर तुमचे हप्ते कायमसाठी सुरूच राहणार आहे। तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम, जय श्रीराम।